शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो आज पार पडतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा षण्मुखान हॉलमध्ये पार पडताना आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार ऋतुजा लटके ताई आज वर्धापन दिन सोहळा 58वा वर्धापन दिन, तुम्ही मागच्या अनेक वर्धापन दिनाला हजेरी लावलेली, पण यंदा पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षी 2 वर्धापन दिन सोहळे पार पडतात, कसं बघता त्या? दुसऱ्या वर्षी मला तरी वाटतं, मी आमदार होऊन मला वाटतं हे माझं दुसऱ्या वेळेला मी येते। पहिला लटके साहेब येत होते। 58 वर्धापन दिन म्हणजे एक काय म्हणतात आपल्यासाठी सण आणि सगळ्या शिवसैनिकांसाठी एक प्रेरणा असते, कारण साहेबांचं भाषण आम्हाला ऐकायचं आहे आणि आम्हाला काय जी दिशा देणार ती दिशा आम्हाला आणि त्यांचे विचार घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे। ताई, जसं तुमचा आमदारकीला विजय झाला, त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या, त्याच्यात ठाकरेंच्या शिवसेना म्हणजे तुमच्या शिवसेनेला घवघवीत यश आलेलं आहे, कसं बघता ते या यशाकडे? आणि आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आलेल्या आहेत। हा विजय आपल्या महाविकास आघाडीच्या 31 जागा आलेल्या आहेत, घवघवीत यश आम्हाला मिळालेलं आहे आणि विधानसभेमध्ये ह्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स एक आमदार म्हणून, एक शिवसैनिक म्हणून माझ्याकडून असणारच आहे। इकडे जेवढे सगळे शिवसैनिक आहेत ते सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि निष्ठेचं फळ आणि निष्ठा काय असते हे आम्ही सगळे तुम्हाला दाखवूनच देणार आहोत। तर अगदी शेवटचा प्रश्न, यंदाची विधानसभेची 4 महिन्यावर आलेली निवडणूक, तुमची तयारी झालेली आहे का? माझी तयारी झालेलीच आहे, कारण मला फक्त आता 2 वर्ष मिळाली आणि 2 वर्षामध्ये शिवसेना काय आहे, शिवसैनिक काय आहे आणि आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून काय असतो, लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा लोकांची काय असते, जनतेची काय असते, त्याचा अभ्यास मला ह्या 2 वर्षामध्ये झाला आहे आणि लोकांचे प्रश्न पण मी सोडवायचा प्रयत्न करते आहे। पण मला जर अजून संधी पुढे मिळाली तर ह्या संधीचं सोनं मी नक्कीच करेल। धन्यवाद ताई आमच्याशी बोलण्यासाठी। तर आपण बघितलं ऋतुजा लटके आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी म्हटलं की मला 2 वर्षाची संधी मिळाली आणि मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं, यामुळे पुन्हा एकदा जर मला संधी मिळाली तेव्हाही वेळा मी काम केलं, त्यामुळे पुढच्या विधानसभेसाठी सुद्धा आता ऋतुजा लटके ज्या आहेत त्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।